नमस्कार, मी आनंद इंगळे. आमचं नकळत सारे घडले हे नाटक आता 1 जूनला लोकांच्या पुढे येतं आहे. शुभारंभाचे प्रयोग आता 1 जून, 2 जून, 3 जून असे मुंबईत आहेत. या नाटकाविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नाटक साधारण 24 वर्षापूर्वी विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांनी केलेलं होतं. शेखर ढवळीकर या नाटकाचे लेखक आहेत आणि त्याही वेळेला हे नाटक विजय केंकरे यांनी बसवलं होतं. आज पुन्हा ते करण्याचं कारण असं की आजही या नाटकातला विषय आम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो आणि तो विषय म्हणजे 2 पिढ्यांनी एकमेकांना कसं समजून घ्यावं. मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते विजय केंकरे यांची की त्यावेळेला ते नाटक त्यांनी बसवलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्या नाटकाकडे वेगळ्या पद्धतीने, आजच्या पद्धतीने बघताना त्या नाटकामध्ये काय बदल करता येतील आणि काय ॲप्रोचनी आपण नाटक करू शकू हे त्यांनी पाहिलं आणि ती मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. अर्थातच एका विक्रम गोखल्यांनी आधी केलेलं होतं. मला त्यांच्या कामापुढे फक्त नतमस्तकच व्हावं हे मला अगदी पूर्ण कळतं. पण मला तेही वाटलं की अर्ध्या मंडळींनी आज त्यांचं काम पाहिलं असेल, पण अर्ध्या मंडळींना, जी तरुण पिढी आहे त्यांनी हे पाहिलं नसणार आहे त्यांचं काम. 25 वर्षापूर्वी आज जी 24-25 वर्षाची मुलं आहेत त्यांनी ते कदाचित बघितलं नसेल किंवा तेव्हा ते अगदी लहान असतील. तर आज हा विषय अशा पद्धतीने लोकांसमोर मांडूया आणि तुलना हा प्रश्नच येत नाही, कारण मला माहिती आहे की विक्रम काका सर्व गोष्टीत फार मोठा नट होता, काही प्रश्नच नाही. फक्त पुनःप्रत्ययाचा आनंद देणे एवढं मला करता येतंय का हे मी बघणार आहे आणि आपल्या बाजूनी काम चांगलं करायचं. म्हणजे मला जेवढं येतं आहे ते 100% द्यायचं. ही एक गोष्ट हे नाटक घेतलं तेव्हा ठरवली. आणि अर्थातच या सगळ्यांमध्ये मला फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो की आमच्या नाटकातली 2 तरुण मुलं पिढी ह्या संदर्भात बोलताना आमच्या नाटकात एक मुद्दा येतो की तुम्ही एकमेकांच्या समोर कसे उभे राहता. म्हणजे आधीच्या पिढीचा अनुभव हा पुढच्या पिढीच्या पाठीशी असावा, त्यांच्यामध्ये नसावा. त्याचं ओझं होता कामा नये आणि पुढच्या पिढीने तुमचं कुठलंही अनुभव आम्ही स्वीकारणारच नाही असंही असता कामा नये. हा जो समन्वय आहे ना, आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे नाटक जुनं नाही होऊ शकत, कारण 2 पिढ्यांमधला फरक आणि अंतर, त्यातल्या अंतर कमी होईल, जास्त होईल काही लोकांमध्ये, आणि ते व्यक्तिनुरूप पण आहे. ते समाजनुरूप करताना त्याच्यात काय परिणाम होतो ह्या पद्धतीचा विचार नाटकातनं मांडलेला आहे. की एक लसावी काढला तर एक काय म्हणूया आपण त्याला, तुमच्या माझ्या घरामध्ये एक कोणीतरी या वयाचा माणूस आणि एक कोणीतरी या वयाचा माणूस यांच्यामध्ये काही ना काहीतरी वाद होणारच आहे. पण मग ते कसे सोडवायचे किंवा ते कोण सोडवतो ह्या संदर्भातलं हे नाटक आहे. त्यामुळे तरुण पिढीबरोबर काम करताना अतिशय आनंद होतोय. आमचा प्रशांत केणी आणि तनिषा वर्दे यांच्या दोघांचं पहिलं नाटक आहे हे आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतो, एनर्जी शिकायला मिळते. त्यांच्याकडे नाटकाचं डेडिकेशन बघून अतिशय आनंद होतो आणि वेगळ्या पद्धतीचा विचार करतात ही मुलं नाटकाच्या दृष्टीने. सो तो विचार समजून घेणं, ऐकून घेणं, 25-30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी आम्ही जो विचार वेगळ्या लोकांकडनं ऐकला तो आज वेगळ्या लोकांकडनं ऐकतोय आणि फार मजा येते, फारच मजा. आणि तुम्ही म्हणाल तसं बरोबर श्वेता पेंडसे आहेत. मला अतिशय आवडलं की श्वेता पेंडसे ह्या स्वतः डॉक्टरेट आहेत, लेखिका आहेत आणि अभिनेत्री आहेत. तर ह्या तिन्हीचं एक मिश्रण म्हणा किंवा तिन्हीचं एक एकत्रित अनुभव त्यांच्या कामातनं येतो. त्यामुळे अत्यंत हुशार आहेत. त्यामुळे त्यांचा ॲप्रोच टुवर्ड्स हर वर्क हे मला फार घेण्यासारखं वाटलं सहकलाकार म्हणून. आणि अर्थातच विजय केंकऱ्यांबरोबर माझं हे 7वं नाटक आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना अनेक वर्ष ओळखतो आहोत. मला काय करता येईल म्हणजे हा विश्वास त्यांनी ठेवला की आत्तापर्यंतच्या माझ्या आधीच्या भूमिका विनोदी ढंगाच्या होत्या, अंगाच्या होत्या, पण ही भूमिका सुद्धा तुला करता येईल आणि मग तुला मजा येईल. ही भूमिका करताना तुला जरा कस लागेल, तुझा बघ करता येते का. हा एक चॅलेंज स्वीकारायला लावणं हे फार माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. म्हणून मी माझ्या बाकीच्या आत्ताच्या इंटरव्ह्यूमध्ये पण जे म्हणलं की या नाटकात तुम्ही नाटक बघायला आल्यानंतर तुम्हाला जर का माझं काम आवडलं
तर ते श्रेय विजय केंकरे यांचं आहे, आणि काही थोडं उणं वाटलं तर ते माझं आहे. इतकं सोपं आहे. पण मी असा पूर्ण प्रयत्न करीन की सगळं श्रेय विजय केंकरेंना मिळावं. याचा अर्थच असा की तुम्हाला माझं काम आवडावं, याचे पूर्ण प्रयत्न नक्की करणार आहे. मला असं वाटतं की खूप गोष्टी घडत असतात. म्हणजे नकळत सारे घडले म्हणाल ना, तर फार मोठ्या परिस्थिती म्हणायचं तर अगदी मला पटकन विचारायचं होतो माझ्या करिअरचाच. कारण मी ज्या वेळेला नाटका सिनेमात काम करायला किंवा ह्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा सगळी अनिश्चितता होती. आज या मुलांना खरंच खूप वेगवेगळे व्हेन्यूज आहेत, वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, हे खरंच आहे. तेव्हा एवढ्या नव्हत्या आमच्या वेळेला. एक फक्त काय टेलिव्हिजन होतं आणि एक नाटकात काम करायचं. सिनेमात तर काही तेव्हा लहानच होतो. पण मला असं वाटतं तिथून इथपर्यंतचा माझा प्रवास हा माझ्यामध्ये बऱ्यापैकी नकळत सारे घडले असाच आहे. कळत कळत असलेल्या गोष्टी मी केल्या, पण त्याचा परिणाम जो आहे तो माझ्या मते, किंवा त्याचं जे फलित आहे ते माझ्या मते बऱ्यापैकी नकळतच मिळालंय मला. मला असं एकच कुठलं असं माझं नक्की नाही आहे. मला प्रत्येक माध्यमाचं बलस्थान आहे. आज टेलिव्हिजनचं एक वेगळं बलस्थान आहे, तुम्हाला नाटकाचं एक वेगळं बलस्थान आहे. आणि मला नेहमी असा प्रश्न पडतो की हा जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा असं असू शकतं की तुम्ही कशात रमता. तुम्हाला आवड मला अभिनयाचीच आहे ना हो. त्यामुळे इथे केलं काय, तिथे केलं काय, किंवा म्हणजे जसं आपण म्हणतो की नाटकात काम करून प्रत्यक्ष तुम्हाला एक त्या क्षणाला दाद मिळते, पण नाटक बंद झालं की त्याच्यानंतर ते विसरून जातात. सिनेमाचं बलस्थान असं आहे की कितीही वर्ष झाली तरी आज तुम्ही कुठलाही शम्मी कपूरचा किंवा कुठलाही तुमच्या आवडीच्या कुठल्याही नटाचा सिनेमा काढून तुम्ही पुन्हा प्रत्ययाचा आनंद आज घेऊ शकता. पुन्हा ते काम तुम्ही पाहता आणि तुम्हाला ते तितकं जिवंत वाटतं. सो ते त्या काय म्हणतात त्याला माध्यमाचं बलस्थान आहे. पण नट म्हणून काम करताना जेव्हा तीनही माध्यमं तुम्ही काय म्हणतात त्याला हाताळू शकता किंवा काम करताना त्याची मजा घेता, तर मला असं वाटतं की त्या त्या वेळेला त्या माध्यमाच्या बलस्थानाचीच मजा घ्यावी. आणि आणि हे अगदीच माझ्यापुरतं आहे. म्हणजे असं अगदी होऊ शकतं की नाही बाबा मला टेलिव्हिजन सिरियलमध्ये काम करायला किंवा सिनेमात काम करायला नाही आवडत, मला मी नाटकात रमतो, मला नाटकात मजा येते, असं असू शकतं. पण मी सगळीकडे काम करून आनंद घ्यायचा प्रयत्न केला. एक चांगलं सकस नाटक शेखर ढवळीकर यांनी 21 वर्षापूर्वी लिहिलं होतं, नकळत सारे घडले. मला असं वाटतं की आजचा प्रेक्षकही अतिशय सुजाण आहे. आणि 25 वर्ष फक्त असं मी म्हणत नाही आहे, पण चांगली संहिता ही बघायला त्यांनाही आवडते. आज चारचौघीसारखं एखादं नाटक चालू आहे आणि त्यातल्या कलाकारांच्या आणि त्या विषयामुळे, त्या दिग्दर्शनामुळे, त्या लेखनामुळे आज ते लोकांपर्यंत अत्यंत पुन्हा एकदा सकसपणे पोचलं आहे. तशीच आमची अपेक्षा आहे की एक चांगलं नाटक, चांगल्या विषयावरचं नाटक, उत्तम दिग्दर्शित असं, आणि आम्ही सगळ्यांनी गुड सेट ऑफ ॲक्टर्स एकत्र येऊन आपल्यापर्यंत एक चांगलं नाटक पोचवायचा प्रयत्न करतो आहोत. तर जरूर ह्या नाटकाचा आनंद घ्यायला, हा अनुभव घ्यायला जरूर आमच्या नाटकाला या. नकळत सारे घडले.